पुणे मिरज रेल्वे दुहेरीकरण प्रकल्पांतर्गत वसगडेतील बाधित शेतजमिनीच्या भाडे निश्चितीसाठी 30 मे पर्यंत स्थळ पंचनामे करण्यात यावे असे आदेश सांगलीचे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी दिले। जळगावमध्ये शासकीय रुग्णवाहिकेचा वापर चक्क बांधकामाचं सामान वाहून नेण्यासाठी केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। संबंधित रुग्णवाहिका पाचोरे इथल्या सरकारी रुग्णालयाची असल्याची माहिती समोर आल्यानंतर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली। सांगलीच्या कुरळप परिसरात बिबट्यानं कुत्र्यावर हल्ला केल्याची घटना घडली आणि त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले। दरम्यान बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे। वाशिम जिल्ह्यात उन्हाच्या कडाक्यात वाढ झालेली आहे आणि यामुळे वन्य प्राण्यांनी पाण्यासाठी गावाच्या दिशेने धाव घेतली आहे। त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले। दरम्यान बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे। बुलढाण्याच्या माळेगावातील अतिक्रमणावर कारवाई केल्यानं काही नागरिकांचा संसार उघड्यावरती आला। यावेळी नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच संसार फाटत घर देण्याची मागणी केली आहे। पुणे जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात भेगा आणि खड्डे पडलेत, त्यामुळे महामार्गावरून प्रवास करणं धोकादायक बनलंय। भेगा आणि खड्ड्यांमुळे अपघातांच्या प्रमाणातही वाढ झाली। कंत्राटदारानं बांधकामात दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला। 11वीची प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होणार आहे। 124 कॉलेजची पोर्टलवर नोंदणी करण्यात आली आहे आणि या 21,000 विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे। लोणावळ्यातील जलतरण तलाव परिसरात घाणीचं साम्राज्य निर्माण झालंय। या जलतरण तलावाची दुरुस्ती करण्याची मागणी शरद पवारांच्या राष्ट्रवादीने केली आहे। नागपूरमध्ये धार्मिक स्थळांवर QR कोड लावून देणगी जमा करण्याच्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आलाय। पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला। मासेमारी हंगाम संपण्यापूर्वीच काही मासेमारी नौका बिरकरवाडा बंदरात विसावल्यात, मात्र त्यामुळे बंदरातील जेट्टींवर चुकीच्या पद्धतीनं नौका ठेवल्यानं मोठा वाद निर्माण झालेला आहे। मासेमारीनंतर जेट्टीवर येणाऱ्या नौकांची अडचण होते, त्यामुळे पोलिसांनी नौका मालकांना ताकीद दिली। रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये नदीपात्रातील वाळू चोरी करणाऱ्यांना गावकऱ्यांनी रोखलं आणि यावेळी तातडीनं कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे। चिपळूण गुहागर मार्गावर पाचाड इथे रस्त्यालगत गवा रेड्यांचा कळप आल्यानं वाहन चालकांची एकच तारांब उडाली। यावेळी मानवी वस्तीत घुसण्याचा प्रयत्न केल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं। अलिबाग तालुक्यातील विद्यानगर परिसरात मूकबधीर मुलांच्या शाळेचं काम सुरू आहे, मात्र काम संथगतीनं सुरू असलेल्या मुलांना भाड्याच्या खोलीत शिक्षणाचे धडे गिरवण्याची वेळ आली आहे। जिल्हा परिषदेकडून शाळेसाठी 2,46,00,000 निधी मंजूर केल्यानंतर ही काम अर्धवट असल्यानं पालकांनी संताप व्यक्त केला। सोलापूर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत लोकप्रतिनिधींनी आरटीओ आणि पोलीस विभागाच्या गैरकारभाराचा पाढा वाचला। आरटीओ अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू असल्याची आमदारांनी तक्रार केली। वाढत्या तापमानाचा डाळिंब बागांना मोठा फटका बसलाय। शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपल्या डाळिंब बागेच्या संरक्षणासाठी क्रॉप कव्हर टाकून आच्छादन केलं। शिवराज दिवटेच्या मारहाणीचा व्हिडिओ समोर आलाय। परळीतील समाधान मुंडे आणि त्याच्या टोळीकडून शिवराजला अमानुषपणे मारहाण करण्यात आली। लाठ्याकाठ्यांचं बेल्टनं त्याला मारहाण करण्यात आली। बीडच्या परळीमध्ये हरिनाम सप्ताहामध्ये झालेल्या भांडणाच्या रागातून शिवराज दिवटे याला मारहाण झाली होती आणि यावेळी पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या 4 आरोपींना पोलिसांनी तेलगावातून अटक केली, तर तिघांना परळीतून ताब्यात घेण्यात आलंय। या प्रकरणी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला। बीडमधील परळी म्हणजे दहशतीचा अड्डा झालाय। शिवराज दिवटेला मारहाण करणारी मुलं अतिशय छोटी होती, काही तर 18 वर्षांच्या आसपास होती, असा आरोप अंजली दमानी यांनी केला। तर जसं ऑपरेशन सिंदूर सीमेवर केलं तसंच महाराष्ट्रातील बीडमध्येही करण्याची गरज आहे। जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळा जो तो अवघ्या 1 महिन्यावरती आला आणि त्यासाठी देहू संस्थानच्या वतीनं मोठा निर्णय घेण्यात आला। आषाढी वारीचा पालखी रथ ओढण्यासाठी आता बैलजोडी खरेदी करण्यात येते आणि त्यामुळे बैलजोडीचा मान इतरांना देण्याची परंपरा खंडित झाली। संत तुकोबांच्या देहूतील मुख्य मंदिरात विठ्ठल रुक्मिणीला चंदन उटी लावण्यात आली आणि यावेळी फुलांची सजावटही करण्यात आली। वातावरणातील बदलामुळे मूर्तीला थंडावा मिळावा यासाठी चंदन उटीचा लेप लावण्यात आला। देशातील बाबासाहेब आंबेडकरांची राज्यघटना धोक्यात असल्याचं वक्तव्य माजी खासदार भालचंद्र मुणगेकर यांनी केलं आहे, तर राज्यकर्त्यांना राज्यघटना मंजूर नसल्याचा आरोपही त्यांनी केला। लोणावळ्याच्या समतानगरमध्ये बुद्ध विहाराचं लोकार्पण करण्यात आलं। मंत्री रामदास आठवलेंच्या उपस्थितीत लोकार्पण सोहळा पार पडला।
उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील चिपळूण दौऱ्यावरती आहेत. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी सपत्नीक चिपळूणमधील करंजेश्वरी देवीचं दर्शन घेतलं. आगामी पालिका निवडणुकीच्या अनुषंगानं शिवसेनेकडून जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. शहादा शहरात शिवसेनेनं संपर्क कार्यालयाच्या विभागात उद्घाटन केलं. यावेळी आमशा पाडवी आणि चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. कोकण विभागात बदलापूर पालिका अव्वल ठरलेली आहे. राज्य सरकारकडून 100 दिवसांची कार्यालयीन सुधारणाची विशेष मोहीम राबवण्यात आली आणि या मोहिमेत बदलापूर पालिकेनं प्रथम क्रमांक पटकावला. यंदाच्या पावसाळ्यात बदलापूरकरांना महापुराचा मोठा धोका निर्माण झालेला आहे. याचं कारण म्हणजे बदलापूर शहरातून वाहणाऱ्या नदीचं पात्र अरुंद करण्यात आलंय. मातीचा भराव टाकल्यानं पुराचा धोका आणखीनच वाढला. पुण्यातील धरण साखळी क्षेत्रात 6.85 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. चारही धरणात मागील वर्षाच्या तुलनेत किंचित जास्त पाणीसाठा आहे. मात्र तरीही नागरिकांनी पाणी जपून वापरावं असं आवाहन करण्यात येतं. पिंपरी चिंचवड महापालिकेकडून अनधिकृत बांधकामांवर हातोडा चालवण्यात आला. इंद्रायणी नदी पात्रात उभारलेले 29 टोलेजंग बंगले जमीनदोस्त करण्याची कारवाई करण्यात आली. यंदा मान्सूनचं आगमन लवकर होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलाय आणि त्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने नालेसफाईला गती दिली आहे. मध्य रेल्वेने आतापर्यंत 75% तर पश्चिम रेल्वेने 80% नालीसफाई पूर्ण केली आहे. मुस्लिम समाजातील पवित्र यात्रा मानल्या जाणाऱ्या हज यात्रेसाठी खासगी टूर ऑपरेटरना मंजूर केलेला 42,000 जणांचा कोटा रद्द करण्यात आल्यानं हज यात्रेसाठी पैसे भरलेल्या भाविकांमध्ये नाराजी. नंदुरबार शहरासह तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसानं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. अनेक झाडं उन्मळून पडल्यानं वीज पुरवठा देखील खंडित झालाय. नंदुरबारमधील सर्वच भागातील वीज पुरवठा तब्बल 12 तास गुल होता. सांगलीच्या पलूस तालुक्यात झालेल्या वादळी वाऱ्याचा अवकाळी पावसाचा द्राक्ष बागांना मोठा फटका बसलाय. द्राक्ष बागेवर आंब्याचं झाड कोसळले, त्यामुळे शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान झालं. छत्रपती संभाजीनगरमधील काही भागांमध्ये अवकाळी पावसानं थैमान घातलं. विविध भागात वीज पडल्यानं 6 जनावरं दगावली आहेत, तर पावसामुळे आंब्यासह इतर फळबागांचं मोठं नुकसान झालं. जळगावच्या चोपड्यात काल झालेल्या वादळी वाऱ्यानं भिंत कोसळून एकाचा मृत्यू झाला तर एक जण जखमी झालाय. दरम्यान आमदार चंद्रकांत सोनवणेंनी जखमी व्यक्तीची विचारपूस करत घटनेचा आढावा घेतला. वसई विरारमध्ये अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली, त्यामुळे उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना काही अंशी दिलासा मिळाला. मात्र वीज पुरवठा खंडित झाल्यानं नागरिकांचे हाल झाले. मुंबई उपनगरात विजेच्या कडकडाटासह जोरदार पावसानं हजेरी लावली. बोरिवली, कांदिवली, दहिसरसह पावसानं जोरदार पावसाचं आगमन झालं, त्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. अहिल्यानगर जिल्ह्यात अवकाळी पावसाचा तडाखा बसला. पाथर्डी, पारनेर आणि शेवगाव तालुक्यांमध्ये अवकाळी पावसामुळे शेत पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं, त्यामुळे तातडीनं पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली. जळगावच्या अंमळनेर तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसानं हजेरी लावली. अंमळनेर तालुक्यातील कन्हेर फापोरे इथे वीज पडल्यानं 4 बैल जागीच ठार झाले, तर अनेक रस्त्यावर पाणी साचल्यानं रस्त्यांना तलावाचं स्वरूप प्राप्त झालं. जळगाव जिल्ह्यातील एरंडोन तालुक्यातल्या खर्ची गावाजवळ वीज पडून एका तरुणाचा मृत्यू झालाय. सासरवाडीवरनं घरी परत येत असताना ही दुर्दैवी घटना घडली. अमरावती जिल्ह्यात अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली. यावेळी वीज पडून एका महिलेचा मृत्यू झाला. शेतात काम करत असताना अचानक आलेल्या पावसामुळे बचाव करण्यासाठी महिला झाडाखाली थांबली होती आणि यावेळी वीज कोसळून तिचा मृत्यू झाला, तर 2 मुलं गंभीर जखमी झाली. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात अवकाळी पावसानं कहर केला. अवकाळी पावसामुळे 2 जणांचे मृत्यू झाले, तर सलग 9 दिवस पावसानं झोडपून काढल्यानं पिकांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. नागपूरमध्ये ड्रग्ज विक्री करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली. या प्रकरणी पोलिसांनी 4 जणांना अटक केली. त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला. एसटी बसमधील गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी 4 महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने लावले. येवला एसटी बस स्थानकात हा प्रकार घडलाय. चोरीच्या घटनेनंतर वाहकाने बस थेट पोलीस ठाण्यात नेली. चंद्रपूरच्या कोहिनूर मैदानात वॉकिंग ट्रॅकवर लावलेले पेवर चोरीला गेल्याची घटना घडली. दरम्यान तातडीनं कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. एनआयएनं मुंबई विमानतळावरनं 2 आयसिस स्लीपर सेलशी जोडलेल्या दहशतवाद्यांना अटक केली. हे दोन्ही आरोपी पुण्यातील आयसिसच्या प्रकरणात आरोपी होते. अब्दुल फैज आणि तलहा खान यांना अटक करण्यात आली. छत्रपती संभाजीनगरच्या तहसील कार्यालयाच्या आवारात लाचखोरांवर कारवाई करण्यात आली आणि यावेळी पोलिसांनी 2 जणांना अटक केली. 60,000ची लाच स्वीकारताना ही कारवाई करण्यात आली.
यावल तालुक्यातील वडोदे गावाजवळ यावल चोपडा राज्य महामार्गावर एका वाहनाच्या धडकेत एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला आणि या प्रकरणी पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला. गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनीत भीषण अपघात झाला. अज्ञात ट्रकच्या धडकेत सायकल स्वाराचा मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रक चालकाने पळ काढला. या प्रकरणी पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू आहे. भारत फायनान्शियल इन्क्लुजनच्या गंगाखेड शाखेमध्ये कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांनी चक्क ग्राहकांच्या पैशांवरती डल्ला मारला. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. एकूण 8,51,000चा अपहार करण्यात आला. परभणीच्या पाथरी मार्गावरील हुक्का बारवर पोलिसांनी छापा टाकला. यावेळी पोलिसांनी 21 जणांना ताब्यात घेतलंय तर 1,23,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये मजूर वाहून नेणाऱ्या ट्रकला अपघात झाला. अपघातात 15 जण जखमी झाले. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. दौंडमधील सत्ताचारक घटना उघडकीस आलेली आहे. केवळ 5 वर्षाच्या चिमुकलीचं अपहरण करून तिच्यावर उसाच्या फडात अत्याचार करण्यात आला. या प्रकरणी 27 वर्षीय नराधमाला पोलिसांनी अटक केली. जुन्नर तालुक्यातील मंगरुळ पारगाव इथल्या महावितरणच्या 10 MVA क्षमतेच्या केंद्रावर वीज कोसळल्यानं भीषण अपघात झाला. भीषण आग लागली आणि या आगीत ट्रान्सफॉर्मर जळाल्यानं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. त्यामुळे काही काळासाठी परिसरातील वीज पुरवठा खंडित झाला होता. सोलापुरातील बस स्थानकात एका अनोळखी महिलेनं चिमुकलीला पळवल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे आणि याची माहिती पोलिसांना मिळताच अवघ्या 4 तासात पोलिसांनी तपास सुरू करत मुलीला शोधलाय. मात्र पळून नेणारी महिला अद्यापही फरार आहे. धाराशिव तुळजापूर ड्रग्ज प्रकरणी पोलिसांकडून आरोपींची धरपकड सुरूच आहे. 1.5 महिन्यांपासून फरार असणाऱ्या भाजपच्या पंचायत समितीचा माजी उपसभापतीला अखेर अटक करण्यात आली आहे. शरद जमदाडे याला पोलिसांनी अटक केली आहे. 36 आरोपींपैकी फक्त 16 आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आलं. छत्रपती संभाजीनगरमध्ये उपविभागीय अधिकारी यांच्या शासकीय वाहनावर अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या चालकानं गाडी घालण्याचा प्रयत्न केला आणि या प्रकरणी पोलिसांनी 3 गुन्हा दाखल केला. बीड बस स्थानकात भर दिवसात चोरट्यांचा सुळसुळाट वाढला. एका वृद्ध महिलेच्या सोन्याचे कानातले हिसकावून चोरट्यानं पळ काढला. यात महिलेचा कान तुटल्यानं तिला गंभीर जखम झालेली आहे आणि या प्रकरणी प्रवाशांनी तीव्र संताप व्यक्त केला. मुंबई पुणे रेल्वे मार्गावरील खंडाळा घाटात रेल्वेतून पडून एका प्रवाशाचा मृत्यू झाला. मंकी हिल ते कर्जत दरम्यान एका प्रवाशाचा तोल गेल्यानं प्रवासी धावत्या रेल्वेतून दरीत पडल्यानं मृत्यू झालाय. दरम्यान 15 जणांच्या टीमने मृतदेह दरीतून बाहेर काढला. गोंदियामधील खमारी इथल्या तलावात जनावरं धुवायला गेलेला एका 15 वर्षीय मुलगा जो आहे तो पाण्यात बुडाल्याची घटना घडली आणि या घटनेची माहिती मिळताच प्रशासनाकडून युद्ध पातळीवर शोधकार्य सुरू आहे. पुण्याचे काँग्रेसचे नेते दत्ता बहिरट यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. दत्ता बहिरट राष्ट्रवादीत पक्षप्रवेश करणार असल्याच्या चर्चांना जोरदार उधाण आलंय. महायुती सरकारला 6 महिने पूर्ण झालेले आहेत मात्र तरीही मंत्रिमंडळातील 5 मंत्र्यांना खासगी सचिव मिळालेले नाहीत. उदय सामंत, शंभूराज देसाई, संजय राठोड, गुलाबराव पाटील, मकरंद पाटलांना खासगी सचिव अजून मिळालेले नाहीत आणि या मंत्र्यांना खासगी सचिव कधी मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. अमित शहा यांच्यामुळे शिवसेना आणि भाजपमध्ये कटुता आली असं वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी केलं. आमचे भाजपचे चांगले संबंध होते, पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत चांगले संबंध होते, पण अमित शहा दिल्लीत सक्रिय झाले आणि भाजप आणि शिवसेनेच्या नात्यामध्ये कटुता निर्माण झाली असं राऊतांनी म्हटलं. ईडीकडून अटक होण्याआधी मला एकनाथ शिंदेचाही फोन आला होता असा दावा संजय राऊत यांनी केला. एकनाथ शिंदेंनी मला फोन करून मी वरती बोलू का, अमित शहा यांना सांगू का असं विचारलं असल्याची माहिती राऊतांनी दिली. संजय राऊतांच्या बोलण्यात काही तथ्य नाही, त्यांना फक्त लिहून पिक्चर बनवायचं आहे असं म्हणत संजय शिरसाटांनी राऊतांवर टीका केली. महाराष्ट्राच्या राजकारणाला सतत नरक बनवणारा किडा म्हणजे संजय राऊत आहे. पुस्तकाचं नाव नरकातला किडा असायला पाहिजे होतं असं म्हणत शहाजी बापू पाटलांनी राऊतांवर टीका केली. भरत गोगावलेंचे प्रतिस्पर्धी उमेदवार स्नेहल जगताप अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. यावेळी महायुती म्हणून समन्वयातून काम करताना प्रत्येक पक्षाला आपली ताकद वाढवण्याचा अधिकार आहे, त्यामुळे इतर कुणाला काही अडचण असायची गरज नाही असं स्पष्ट मत माजी आमदार अनिकेत तटकरेंनी व्यक्त केलं. प्रश्न नसलेला समाज निर्माण करण्यात यश मिळालं आहे.
आणि त्यामुळे खरे प्रश्न सांगायला गेल्यावर लोक आम्हाला वेड्यात काढतात. शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी हे वक्तव्य केलं. वैभव नाईक यांनी ठेकेदारांकडून कमिशनचे पैसे लाटून भ्रष्टाचार करून जिओ ट्यूब बंधारा केला आणि तो वाहून गेला. निलेश राणेंनी वैभव नाईकांवर हा आरोप केला. म्हणजे आमदार वैभव नाईकांना निलेश राणेंनी टोला लगावलाय. नुसत्या तोंडाच्या वाफा सोडून लोक लक्षात ठेवणार नाहीत तर नावं लक्षात ठेवतील असं काहीतरी काम करा असा हल्लाबोल निलेश राणेंनी केला. मंत्री गिरीश महाजन यांनी रक्तदान शिबिर राबवत जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी मोठ्या संख्येनं कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. बाजारात बोगस बियाणं आढळल्यास कृषी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना थेट घरी पाठवणार असा सज्जड दम भाजपचे आमदार चरणसिंग ठाकूर यांनी कृषी अधिकाऱ्यांना दिला. शेतकऱ्यांची फसवणूक केल्यास सहन करणार नाही आणि माती परीक्षण पूर्ण न झाल्यास पगारही काढणार नाही असा थेट इशारा त्यांनी दिला. आता ब्रेकनंतर इतरही घडामोडी. पाकिस्तानच्या खोटरडेपणाची पोलखोल करण्यासाठी भारत सरकारने विशेष योजना आखली आहे. मोदींच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारकडून 7 खासदारांचं शिष्टमंडळ तयार करण्यात आले. यामध्ये काँग्रेसचे खासदार शशी थरूर, राष्ट्रवादीचे खासदार सुप्रिया सुळे यांचाही समावेश आहे. होय, भारताने पाकिस्तानवर हल्ला केला होता असं वक्तव्य करत पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी कबुली दिली आहे. युद्धजन्य परिस्थितीत स्विमिंगमध्ये व्यस्त असल्याचं वक्तव्य शहबाज शरीफ यांनी केलं आणि त्यांच्या या वक्तव्यानं शहबाज शरीफ यांची पुन्हा एकदा पोलखोल झाली. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या हस्तक्षेपामुळे मोठी आपत्ती टळल्याची कबुली पाकिस्ताननं दिली. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होतोय आणि यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे त्यांनी आभार मानलेत. ट्रम्प यांच्या हस्तक्षेपामुळे दक्षिण आशियात मोठं युद्ध टळलं, अन्यथा मोठी हानी झाली असती असं शरीफ यांनी म्हटलं. नागपूरमधील एक महिला काश्मीरमधल्या कारगिल इथून बेपत्ता झाली आहे. सुनीताने पीओके बॉर्डर पार केली असून तिला पाकिस्तानी सैन्याने ताब्यात घेतल्याचा संशय गुप्तचर आणि सुरक्षा यंत्रणेनं व्यक्त केला. भारतीय सैनिकांच्या ऑपरेशन सिंदूरच्या यशस्वी कामगिरीनंतर त्यांच्या कौतुकासाठी सांगलीतही तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं. यावेळी आमदार सुधीर गाडगीळ यांच्या नेतृत्वात तिरंगा रॅली काढण्यात आली. भारतीय सैन्याच्या शौर्याला अभिवादन करण्यासाठी परभणीत भाजप आणि इतर संघटनांच्या वतीनं तिरंगा रॅली काढण्यात आली आणि यावेळी नागरिकांसह भाजपचे मंत्री देखील उपस्थित होते. विधान परिषद उपसभापती नीलम गोरे परभणी दौऱ्यावरती आहेत आणि यावेळी त्यांनी महिला पदाधिकाऱ्यांसह लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांशी संवाद साधला. पालघरमध्ये शिवसेना भाजपला मोठा धक्का दिला. माजी आमदार आणि भाजपचे माजी विधानसभा संघटक अमित घोडा यांनी एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांसह प्रवेश केला. जळगाव शिवसेनेकडून शक्ती प्रदर्शन मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं आणि यावेळी मोठ्या संख्येनं कार्यकर्त्यांनी मेळाव्यात हजेरी लावली होती. बुलढाण्याच्या खामगावात नवसंकल्प ग्रुपने मोठ्या विहिरींची साफसफाई केली. विहिरींची साफसफाई केल्यानं पाणी साठवण्यात मदत होणार आहे. जळगाव बस स्थानक परिसरात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे, त्यामुळे वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. तातडीनं उपाययोजना करण्याची मागणी वाहनधारकांनी केली आहे. ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी जालन्यातील सकल मराठा समाजाच्या वतीनं करण्यात आली आहे. जालना दौऱ्यावरती असताना सदावर्तेंनी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. याचा निषेध करत चंदन झिरा पोलीस ठाण्यात सदावर्तेंविरोधात तक्रार दाखल करण्यात आली. लातूरच्या नारायण ई टेक्नो स्कूल विरोधात मनसेनं खळखट्याक आंदोलन केलंय. मान्यता नसताना शाळा सुरू असल्यानं कार्यकर्त्यांनी तोडफोड केली. पुण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला. जमिनीच्या वादात आर्थिक फायद्यासाठी पदाचा गैरवापर केल्याचा आरोप करण्यात आला. नाशिक जिल्ह्यात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे शेती पिकांसह फळबागांचं मोठं नुकसान झालं. दरम्यान शेतकरी चिंतेत सापडला. पुण्याच्या शंकरशेठ मार्गावर एका दुचाकीने अचानक पेट घेतल्याची घटना घडली. अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवलं. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आरएसएसचे मोहन भागवत उद्यापासून 3 दिवसीय नाशिक दौऱ्यावरती आहेत. यावेळी नाशिकमध्ये सुरू असलेल्या पश्चिम क्षेत्राचा कार्यकर्ता विकास वर्गाला मोहन भागवत मार्गदर्शन करणार आहेत. कर्जतमधील पुरातन हनुमान मंदिराजवळील अतिक्रमण हटवण्यासाठी अखंड हिंदू समाज रस्त्यावरती उतरला आणि बंदची हाक देण्यात आली. त्यावेळी संग्राम जगतापांनी आक्रमक इशारा दिला. प्रशासनानं कारवाई केली नाही तर हिंदू समाज स्वतः अतिक्रमण हटवेल असा थेट इशारा त्यांनी दिला.